उपस्थित सर्व मान्यवर, सरपंच साहेब, मित्र परिवार, बालमित्र, बंधू आणि भगिनींना, मला माहिती नाही की रावणाच्या लंकेत सोन्याचा धूर निघत होता की नाही, परंतु सोनेवाडीत आनंदाचा धूर नक्कीच निघत आहे. आणि ह्याच आनंदाच्या धुराने आम्हाला शनिवार रविवार मुंबईवरून इकडे आणलेलं आहे. तर ही ताकद आपल्या झाडांची आहे, सोनेवाडीतल्या सोन्यासारख्या माणसांची आहे. त्यासाठी अनेक जण आपला वेळातला वेळ काढून इथपर्यंत आलेले आहेत. ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे. माणूस हा मुळात नेहमी स्वस्थ राहण्याचा प्रयत्न करतो, परंतु अस्वस्थ अशी चाळे जास्त करत असतो आणि त्यामुळे अडचण निर्माण होते. आता स्वस्थ होणं म्हणजे नेमकं काय होणं? आता सोनेवाडीने, पळसखेड्याने, तिगावणे, मालदाड हे आपल्या सर्व गावांनी स्वतःमध्ये स्थित होण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हीच खरी स्वस्थ होण्याची वाटचाल आहे. तर आपला निसर्गामध्ये ज्यावेळेस आपण स्थित होण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने स्वस्थ होऊ, हे आपण अनेकांना दाखवून देऊ शकू आणि त्यांची वाटचाल याच दिशेने आपल्याला करण्यास मदत होईल. तर आज आपल्या एकंदरीत पृथ्वीवर अनेक संकट आलेली आहेत. त्यापैकी निसर्गनिर्मित संकट ही आता जास्त वाढत चाललेली आहेत आणि त्याला खरे कारण आपण सर्व आहोत. येथील बसलेला प्रत्येक व्यक्ती व ह्या पृथ्वीवर उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती ही सर्व अर्थाने त्याला जबाबदार आहे. कारण हे जे संकट आहे, आपण जरी आपला पृथ्वीचा जरी अभ्यास केला की जवळपास असं म्हटलं जातं की 4.5 अब्जापूर्वी पृथ्वी अस्तित्वात आली आणि त्यातल्या त्यात गेले 50-60 लाख वर्षापूर्वी आपले पूर्वज, ते चिंपांझी असतील, गोरिला असतील, हे आले असतील आणि त्यांच्यातून आपण काही फारकत घेऊन जवळपास 3-1 लाख वर्षापासून आपण पृथ्वीवर आहोत आणि त्यातल्या त्यात 1 लाखाचा आपला इतिहास आपल्याला ट्रेस करता येईल. त्यातल्या त्यात भारतीय संस्कृतीचा 5 ते 10 हजार वर्षापूर्वीचा आपला इतिहास काही प्रमाणात आपल्याला ट्रेस करता येऊ शकेल. परंतु ह्या इतक्या मोठ्या काळामध्ये पृथ्वीला इतका त्रास झाला नाही जितका हा गेल्या 70 वर्षात झालेला आहे. तर ही औद्योगिक क्रांती झाल्यानंतर पृथ्वीवर आपलं जे नैसर्गिक जीवनमान होतं त्याच्यामध्ये आपण खूप मोठा बदल घडवून आणलेला आहे आणि तो पर्यावरणाला घातक असा बदल आहे. जो निसर्गाशी आपला होणारा सुसंवाद होता, जे आपलंपण होतं, निसर्गाला देव मानण्याची जी भावना होती, निसर्गाची जी देण्याची प्रवृत्ती होती ती आपल्याला स्थिर करणारी होती. परंतु आता जी निसर्गाची हालत झालेली आहे ती मला सांगितली तर मला फार त्रासदायक होतं वैयक्तिकरित्या, की आता जो आपण कर्ब जो आपण वातावरणात उत्सर्जित करत आहोत त्याचं प्रमाण हे जवळपास 70,000 अब्ज इतक्या मोठ्या प्रमाणात टनावारी आहे. ते इतक्या मोठ्या 70 बिलियन टन, 70 अब्ज टन इतका कार्बन आपण उत्सर्जित करत आहोत आणि त्यामुळे जवळपास जगाचं फक्त 1.5% तापमान वाढल्यामुळे जगावर इतकं मोठं संकट आलेलं आहे. आणि हे काही थांबण्याची लक्षणं नाहीत. आता जी काही युद्ध चाललेली असतील, आपल्याला हे 2-3 देशांचीच ऐकायला येत आहे, परंतु अशी 40-50 देशांमध्ये ही युद्ध चालू असतील, त्याच्या बातम्याही येत नाहीत आणि आपल्या इकडचे पत्रकार आता अशा बातम्याही देत नाहीत की जी खरी परिस्थिती आपल्या पुढे मांडेल. तर हे 1.5% वाढणारं तापमान हे जर आपल्याला थोपवायचं असेल तर जवळपास हे 70 अब्ज टन होणारा कार्बन कसा कमी करता येईल ह्याच्यासाठी आपल्याला प्रत्येकाला विचार करावा लागेल व आपल्या वर्तणुकीमध्ये मोठा बदल घडवणं गरजेचं आहे. आपण खातो काय, आपण कुठे जातो, कसं जातो, काय पिकवतो, ह्या प्रत्येक बारकाई गोष्टींकडे आपल्याला बारकाईने विचार करण्याची गोष्ट आहे. माझा खालीचा वाटा ह्या संकटकाळी हे संकट दूर करण्यासाठी कसा होईल याच्यासाठी आपण प्रयत्नशील असणं फार गरजेचं आहे. तर हे तर मोठं संकट तर आहेच आहे. आता ग्लेशियर जे आहे
जे हिमवितळण्याचं जे प्रमाण वाढत चाललेलं आहे ते जवळपास डबल झालेलं आहे. म्हणजे येत्या 25-30 वर्षामध्ये समुद्राची पातळी किती मोठ्या प्रमाणात वाढेल हे आपल्याला सांगता येत नाही. आणि त्यामुळं समुद्रस्थित जी काही शहरं आहेत, जी काही देश आहेत, हे नामशेष होण्याला काही वेळ लागणार नाही. मुंबई वगैरे आता जी चालते आपली, एवढी आपण तिचा आदरयुक्त किंवा कोणत्याही हेतूने आपण तिचं उद्घोष करत असतो, परंतु ही मुंबई टिकेल का? की हे जे छोटे मोठे देश आहेत हे टिकतील का? आणि किती मोठ्या प्रमाणात माणसांचं मायग्रेशन वाढेल आणि त्यांची व्यवस्था कशी करायची? तर ही निसर्ग पुढे असणारी फार मोठी आव्हान आहे. आपली ही जी घरातील लहान चिलीपिल्ली आहेत यांचं भविष्य काय असणार आहे, हा प्रश्न आपल्या सर्वांपुढे उपस्थित असणार आहे. त्यामुळे ह्याच्यासाठी आपल्याला एक छोटं मोठं काम जे आपल्या हातात उरलेलं आहे ते म्हणजे झाडं लावण्याचं. आणि झाडं हीच अशी एक नैसर्गिक दैवी देणगी आपल्याला निसर्गाने दिलेली आहे की हे ते तापमान वाढीमध्ये मोलाचं काम करणार आहे. आणि जे काही आपण घाण पसरवत आहोत ती शोषण्याची ताकद समुद्रामध्ये आणि झाडांमध्ये आहे. आणि ही जर ताकद आपण वाढवली नाही, म्हणजे आपल्या जीवनाची जी काही रेग आहे ती जर वाढवायची असेल तर ह्या निसर्गाशिवाय आपल्याला कोणताही पर्याय नाही. नाहीतर आपण रडत खडत आणि मोठमोठ्या आजाराने जीवन आपलं अगदी विस्कळीत करण्याच्या मार्गावर फार मोठ्या प्रमाणात आहोत. तर निसर्गाशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यासाठी छोटा मोठा प्रयत्न आपण सर्वांनी करणं अपेक्षित आहे. डॉर्फ केटल सारख्या, सप्रेम सारख्या, नवदृष्टी सारख्या, वृक्षमित्र फाउंडेशन सारख्या संस्था आहेत. आपले सानप साहेब आहेत, गोमासे साहेब आहेत, बाकी इकडे बसलेले आमचे मित्र गोरक्षनाथ साहेब आहेत, पळसखेड्याचे सरपंच आहेत. ही सर्व मंडळी बसलेली आहेत. यांना कुठेतरी हे त्यांच्या हृदयात त्यांनी उतरवलेलं आहे की झाडांशिवाय आपलं जगणं पुढचं शक्य नाहीये. त्यामुळे त्यांनी हा सर्व उहापोह इकडे चालवलेला आहे. मियावाकी ही छोटीशी चळवळ आहे, ती आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात आपण पुढे घेऊन जाणार आहोत. आणि देशाला देखील आपण ही एक सप्रेम भेट आपण नक्कीच देणार आहोत की ह्या छोट्याशा कामाचं आपल्याला वृक्ष कसा वाढवता येईल आणि ही चळवळ बालमनांमध्ये आपल्याला कशी रुजवता येईल, जेणेकरून येणारी जी पुढची संकट आहेत ही फार मोठी आहेत. कारण मोठी माणसं ही बदलणार नाहीयेत. जे काही बदलणारे आहेत तर ही चिलीपिली, ही जी आपल्या मनामध्ये जी स्फूर्तिलिंग आहेत, हीच हे बदल घडवून आणणार आहेत. तुम्ही आम्ही आपल्या इकडच्या राजकारण्यांकडून आणि जागतिक राजकारणांची जी काही आताची जी ओढाताण चालू आहे, की जी काही संसाधनांची त्यांची भूक आहे, ही काही मिटणारी नाही आहे. त्यामुळं त्यांच्याकडून अपेक्षा किती करायच्या हे आपण सांगू शकत नाही, परंतु आपल्या हातामध्ये काय आहे हे आपण नक्कीच जाणू शकतो आणि त्यासाठी प्रयत्न करू शकतो. अगदी छोटंसं उदाहरण जरी घ्यायचं झालं उदाहरणादाखल, तरी आपल्या भारत स्वातंत्र्याच्या काळात, स्वातंत्र्य चळवळीत ज्या काही लोकांनी पुढाकार घेतला होता त्यांची संख्या फक्त 3% होती. तरी म्हणजे गावामध्ये जेव्हा तुम्ही काम करत असाल त्यावेळेस किती लोक बरोबर असतील ही तुम्हाला 3%च्या वरती मिळणार नाही, ही लक्षात घ्या. गावाची लोकसंख्या जर 2000 असेल तर 50-60 लोकांच्या वरती तुम्हाला सहयोग मिळणार नाही, हे तुम्ही आताही नोंद करून घ्या. पण ही 50-60 लोक जे असतील, जी काही पुढे आणखीन येणारी 10 लोक असतील, हे गावाचं चित्र बदली करायला नक्कीच मदत करते. तर हा आशावाद आपल्याला ठेवावा लागेल की 3% लोक स्वतंत्र भारताला मिळवू शकतात. तर हीच निसर्गप्रेमी 3% लोक या पृथ्वीवर आलेलं संकट नक्कीच कुठेतरी थोपवू शकतील, ही मला आशा आहे. आणि सोनेवाडी सारख्या गावामध्ये मी भागवत भाऊंबरोबर आणि गणेश भाऊंबरोबर बोलत होतो की सर तुम्ही कसंही या, तुम्हाला आमंत्रण आहे. म्हणलं मला माझ्या घरी येण्यासाठी आमंत्रणाची गरज नाही, सोनेवाडी हे माझं गाव आहे असं मला वाटतंय आणि त्यामुळे तुमचं आमंत्रण नसलं तरी मी आलो असतो. तर हे अशी प्रेमाची माणसं इकडे आहेत आपल्या प्रत्येक गावात, मला यावंसं वाटतं. तर हा उत्साह कायम राहू द्या. आपल्याला आपल्या कर्माने, आपल्या कर्तृत्वाने ह्या नगरची परिस्थिती, ह्या भारताची परिस्थिती बदलण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू आणि एक नवीन आदर्श घडवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.